नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकृत्यांची मालिका पूर्ण करा या पद्धतीचे प्रश्न आपण या भागात पाहणार आहोत। पहा, यामध्ये आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं असतं। या आकृतीचा मालिकेचा अभ्यास करायचा असतो। पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाले, दुसऱ्या आकृतीमधून तिसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झाले याचा अभ्यास करून हा प्रश्न सोडवायचा असतो। पाहू आपण, चला पहिला प्रश्न पहा, त्रिकोणामध्ये गोल दिलेला आहे। यातनं दुसऱ्यामध्ये काय बदल झाला पहा, दुसऱ्यामध्ये हा त्रिकोण उलटा झालेला आहे। दुसऱ्यामधून तिसरा पुन्हा तो सरळ झालेला आहे। तिसऱ्यामधून चौथा पुन्हा तो उलटा झालेला आहे। म्हणजे चौथ्यामधून पाचव्यामध्ये काय होणार आहे, तो सरळ होणार आहे। याच्यावरून पहिल्यांदा पहिला पर्याय कट होतोय, पर्याय क्रमांक 1 कट होतोय। आतल्या गोलाकडे लक्ष देऊया। आतला गोल पहा, आतल्या गोलामध्ये काय बदल झालेला आहे। आतला गोल पहा, जर आपण आकृतीचे डिग्रीमध्ये आपण जर असे बदल केले, म्हणजे पहा, पहिल्यामध्ये या ठिकाणी गोल आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गोल आहे, म्हणजे 45 अंशामध्ये हा गोल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतो आहे। 45 अंशामध्ये हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गोल फिरतोय। पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी होता, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला, चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी, मग पाचव्या आकृतीमध्ये तो या ठिकाणी असायला हवा। मग याच्यानुसार पाहिलं, याच्यानुसार पर्याय कट केले तर आपल्याला दुसराही पर्याय कट होईल आणि चौथा पर्याय कट होईल। उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3। पहा, व्यवस्थित लक्षात घ्या, आकृतीमधले बदल समजून घ्या। एका वेळेस फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, त्यावरून पर्याय कट करा आणि पर्याय कट केल्यानंतर मग पुढील प्रश्नाकडे, म्हणजे पर्याय कट पद्धत ही जाणीवपूर्वक वापरायची आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढील प्रश्नामध्ये पहा, चौकोन आहे, चौकोनात गोल आहे। आता या गोलाकडे लक्ष द्यायचं आहे। हा गोल एका जागी राहिलेला नाही, सगळीकडे चौकोन आहे। यावरून चौकोनाच्या मोगम जे बाहेरील जी स्पष्ट आकृती आहे याच्यावरून कोणताही पर्याय कट होत नाही। चौकोन 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 चौकोन। आता या ठिकाणचा गोल आहे तो कसा फिरतोय पहा। आता मी पुन्हा त्या आकृती काढतोय की कशा पद्धतीनं हा गोल फिरतो आहे। पहिल्यांदा कुठे होता, नंतर तो कुठे गेला, कशामध्ये त्याच्यामध्ये बदल होत गेले पहा। पहिल्या आकृतीमध्ये हा गोल या ठिकाणी आहे। ओके, दुसऱ्या आकृतीमध्ये तो गोल कुठे गेलेला आहे, या ठिकाणी गेलेला आहे। म्हणजे हा गोल किती अंशातून फिरलेला आहे। हा गोल घड्याळाच्या दिशेने किती अंश होतील, 45 अंश, हे 45 अंश आणि हे 45 अंश, म्हणजे एकूण 135 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने हा गोल फिरतो आहे। मग पहिल्या आकृतीमध्ये पहा, या पद्धतीनं पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये झाला। आता दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये कसा बदल होत गेला पहा। या ठिकाणावरून 135 अंशामध्ये पहा, या ठिकाणी 45, 45, 50, 90 आणि हे 45 135 अंशामध्ये या ठिकाणी गेलेला आहे का, दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे। म्हणजे हा गोल या ठिकाणी गेलेला 135 अंशामध्ये। इथून पुढे पहा बरं, तो 135 अंशामध्ये पुन्हा गेलेला आहे का पहा। इथून हा 45 अंश, हा 45 अंश, हा 45 अंश, या ठिकाणी गोल आलेला आहे का, आलेला आहे। म्हणजे घड्याळाच्या दिशेने तो गोल 135 अंशामध्ये फिरतो आहे। मग या ठिकाणावरून आपल्याला 135 अंशामध्ये पुढे न्यायचं आहे घड्याळाच्या दिशेने। मग कुठे येईल पहा,
घड्याळाच्या दिशेने 135 अंशामध्ये जर त्याला जायचं असेल तर तो या ठिकाणावरून हा 45 अंश, इथून पुढे या ठिकाणी 45 अंश आणि या ठिकाणावर इथे 45 अंश, म्हणजे या ठिकाणी गोल यायला हवा. त्यामुळं पर्याय त्याच्यानुसार आपल्याला कट करावे लागतील आणि उत्तर दुसरा, तिसरा, चौथा पर्याय कट होणार आहे आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? म्हणजे प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं बारकाईने बघायची, प्रत्येक पैच्यामध्ये पर्याय कट पद्धत ही जाणीवपूर्वक वापरायची. आपले जाणारे आहेत मार्क, आपले 2 मार्क जाणारे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा. या ठिकाणी जो आकार दिलेला आहे पहा, मी हा आकार काढतो आणि त्याच्यामध्ये काय बदल होत जातात ते पहा. या ठिकाणी या ठिकाणावरती जो आकार आहे तो पहा. आता इथं गोल आहेत, हे गोल महत्त्वाचे नाही आहेत कारण ते सगळीकडे गोल आहेत, तिथं ऑलरेडी काय प्रश्न नाही आहे. आपल्याला काय पाहायचं आहे पहा. पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीत बदल झाला आहे. काय बदल झाला आहे तर पहिल्या आकृतीमधनं दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला उजव्या बाजूचं पहा या ठिकाणी हे वेगळ्या वेगळ्या मला काढावं लागेल. दाखवतो पुन्हा एकदा मी. पहा काय होतं आहे ते व्यवस्थित बदल समजून घ्या. मी आकृती काढतोय. आता फक्त या चिकटलेल्या आहे ते मी चिकटलेल्या दाखवत नाही, म्हणजे त्यामुळे मला ते काय होतं सगळंच पुसल्या जाते. पहा या ठिकाणी काय झालेलं आहे, अशा पद्धतीने जोडलेलं आहे असं समजा. हां पहिल्या आकृतीमधनं दुसऱ्या आकृतीत काय बदल झाला तर पहिल्या आकृतीमधनं दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या उजव्या बाजूचं कट झालं आणि दुसरी आकृती तयार झाली. नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्या आकृतीत काय झालं, त्याच्या डाव्या बाजूचं कट झालं आणि राहिलेली आकृती एम सारखा आकार राहिला. तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये पहा पुन्हा उजव्या बाजूचं कट झालं आणि एन सारखी आकृती राहिली. मग पुन्हा आता डाव्या बाजूचं कट होणार आणि आकृती कशी राहणार पहा. आकृती या पद्धतीची पाहिजे. मग ते बघा बरं कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या रेषा आहेत, एकदा उजव्या बाजूची रेष जाते, पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये जाताना उजव्या बाजूची रेष गेली, दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये डाव्या बाजूची रेष गेली, पुन्हा तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये उजव्या बाजूची गेली, म्हणजे आता डाव्या बाजूची जाणार. अशा पद्धतीने एक एक रेष डाव्या बाजूची उजव्या बाजूची डाव्या बाजूची अशी जाते आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये बाण आहे. आता बाण साध्या सोप्या ह्याच्यामध्ये पहा, मी आता ही अशी संपूर्ण आकृती काढत नाही, फक्त बाण दाखवतोय मी. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये या पद्धतीनं बाण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये हा बाण उभा झालेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बाण उजवीकडे त्याचं तोंड आहे. चौथ्या आकृतीमध्ये याचं खाली टोक आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये कुणीकडे होणार आहे, उजवीकडे होणार आहे. म्हणजे केवळ बाणाच्या दिशा पाहिल्या तर बाण कसा फिरतोय, बाणाची फिरण्याची दिशा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे. मी याच्यावरून पर्याय कोणते कट होतील, आपल्याला उजव्या बाजूकडे बाण जाणारा पाहिजे, त्याच्यावरून पहिला पर्याय कट होईल आणि चौथाही पर्याय कट होईल. आता राहिला दुसरा आणि तिसरा. यात फरक काय आहे, बाणाच्या मागे गोल आहे, बाणाच्या पुढे गोल आहे. आपल्याला बघायचं आहे काय,
याच गोष्टी बघायच्या की बाणाच्या मागे गोल हवा का पुढे गोल हवा. पहिल्या आकृतीमध्ये काय आहे, बाणाच्या पुढे गोल आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, बाणाच्या मागे गोल आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बाणाच्या पुढे गोल आहे. चौथ्या आकृतीमध्ये बाणाच्या मागे आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये कसा पाहिजे, बाणाच्या पुढे गोल. त्यामुळं दुसरा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. ओके. पहा, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. बदल कशा पद्धतीनं घडतात, घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, कशा पद्धतीनं बदल आणि काय काय बदल होतात हे व्यवस्थित समजून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला कोण दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहिल्यांदा कोण पहा. आता या ठिकाणी हे घड्याळामधले कोण म्हणलं तरी चालेल. आता पहिल्यांदा पहा, या कोणाच्या बाहेरच्या बाजूला, या कोणाच्या बाहेरच्या बाजूला हा गोल आहे. नंतर दुसऱ्या आकृतीमध्ये तो बाहेर आहे पण तो कसा दिलेला आहे, या पद्धतीनं दिला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये तो या पद्धतीनं दिला आहे. चौथ्या आकृतीमध्ये तो असा पूर्ण दिला आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये काय होणार आहे, तो कशा पद्धतीने असणार आहे, वाटीसारखा असणार आहे. याच्यावरून पहिला पर्याय कोणता कट होईल, दुसरा पर्याय कट होणार आहे. आता या ठिकाणी वाजलेत किती बघा बरं, अंदाज करा. किंवा आपल्या अँगलच्या दृष्टीनं पाहिलं पहा, या ठिकाणी एका बाणावरती जरी लक्ष दिलं, आपण केंद्रित केलं, तरी तुम्हाला लक्षात येईल की हे घड्याळ आहे असं समजा. घड्याळामध्ये सकाळचे 9 वाजलेले आहेत. 9 वाजलेले आहेत तेव्हा ही परिस्थिती पहिल्या आकृतीची असते. नंतर हे सर्व 10 वाजून 10 मिनिटांनी ही आकृतीची असते. म्हणजे या ठिकाणी काटकोन होत आहेत पहा. इथं म्हणजे सगळीकडे बाण गोल आतमध्येच आहेत. हे गोल आतमध्ये आहेत, या ते गोल आतमध्ये, इथे गोल आतमध्ये, इथे गोल आतमध्ये. म्हणजे आतमध्ये गोल आहे, त्याच्यावरनं कोणता पर्याय कट होत नाही. मी त्या गोलावरनं काहीच बघायचं नाही. आपल्याला बघायचं आहे काय, तर या ठिकाणी जे अँगल होतात हा काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, तिसऱ्या आकृती काटकोन आहे, चौथ्या आकृती काटकोन आहे. म्हणजे काटकोन होणार आहे हे पण नक्की. मग जर तुम्ही सर्वसाधारणपणे सकाळी 9 वाजले, 10 वाजून 10 मिनटं झाले, 12:15 वाजलेले आहेत, सर्वसाधारण 4 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पुढे या पद्धतीचा पर्याय क्रमांक 3 आणि 4 या टाईपचा होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी कट. आता पर्याय 1 येईल, 3 येईल का 4 येईल, हे थोडंसं बारकाईने पहा, व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला की कोणता पर्याय असायला पाहिजे. आता या ठिकाणी जेव्हा हा बाण पुढे पुढे फिरत चाललेला आहे, त्यामुळे या ठिकाणी होणार आहे तो पर्याय क्रमांक 4 सारखा होणार आहे की या ठिकाणी तो या पद्धतीनं होणार आहे काटकोन. पर्याय क्रमांक पुढे पुढे या ठिकाणी असा नाही होणार. या ठिकाणी आपल्याला पुढे पुढे सरतो आहे ना, त्यामुळे तो या पद्धतीनं, या ठिकाणी या पद्धतीनं तो काटकोन होणार आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे किंवा एकाडेक तुम्ही जरी जोडलं असतं ना, किंवा हे सकाळचे 9 वाजलेले आहेत, नंतर हे 3 वाजलेले आहेत, मी संध्याकाळचे 6:15 वाजलेले, म्हणजे इथे 11:15 वाजलेले आहेत, इथे 3 वाजलेले आहेत, किंवा असं तुम्ही 12:15 वाजलेले आहेत. घड्याळाच्या याच्यावरनं म्हणलं तरी तुम्हाला ते लक्षात येतं आहे की सरळ आहे काटकोन, सरळ आहे काटकोन, सरळ काटकोन पाहिजे. आणि दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये बाजू म्हणजे सरळ काटकोन नाही, काटकोनच आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. चला पुढे प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये पहा काय बदल होत आहेत. पहिल्या आकृतीमध्ये पहा, फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं, गोलावरती लक्ष केंद्रित करा. पहिल्या आकृतीमधनं दुसऱ्या आकृतीमध्ये गोल आहे तिथंच आहे, दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये गोल घड्याळाच्या दिशेने पुढे गेलेला आहे, घड्याळाच्या दिशेने एक घर पुढे गेला आहे. तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये आहे तिथंच गोल आहे. आणि मग आता पुन्हा फुलीकडे लक्ष द्या की गोलाकडे पाहिला आपण एकदा जागेवर राहतो, एकदा पुढे जातो.
आता दुसऱ्यामध्ये काय झालं पहा, फुलीकडे पाहिलं तर जेव्हा फुली पुढल्या घरामध्ये गेली तेव्हा गोल आहे तिथंच राहिला. फुली पुढल्या घरात गेल्यानंतर पहा या ठिकाणी काय गेलं, पुढं फुली गेलेली आहे. फुली आहे ती घड्याळाच्या दिशेने पुढं गेलेली आहे. नंतर दुसऱ्यामधनं तिसऱ्यामध्ये काय झालं आहे, गोल पुढे गेलेला आहे. तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये काय झालेलं आहे, फुली पुढे गेलेली आहे. म्हणजे आता चौथ्यामधनं पाचव्यामध्ये काय होणार आहे, गोल पुढे जाणार आहे. मग गोल ज्या ठिकाणी आहे तो या ठिकाणी गेला पाहिजे. मग या ठिकाणी गेलेला त्यावरनं पर्याय कोणते कट होतील, पर्याय क्रमांक 1 पर्याय कट होणार आहे, 3 पर्याय कट होणार आहे. राहिला दुसरा आणि चौथा. काय फरक आहे याच्यामध्ये, फुलीची चिन्ह. आता पहा पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये फुली पुढं गेली, दुसऱ्यामध्ये गोल पुढे गेला. आता यात फुली पुढे गेली म्हणजे आता गोल पुढं जाणार आहे, फुली आहे तिथं राहणार आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, पहा म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याला उत्तरापर्यंत व्यवस्थित पोचता येतं आणि आपले मार्क जाण्याची शक्यता नसते. कारण प्रत्येक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे आणि तो मार्क आपल्याला व्यवस्थित मिळाला पाहिजे. मग तो मिळवण्यासाठी आपल्याला बारकाईनं विचार केला पाहिजे. आता या ठिकाणी पाहायचं एका गोष्टीवरती, भरलेला त्रिकोण, रंगवलेला त्रिकोण. पहिल्या आकृतीमध्ये पहा दिशाचक्र मी काढतो. दिशाचक्रावरनं तुमच्या ते लक्षात येईल या दिशाचक्रामध्ये कुठला रंगवलेला आहे. पहिल्या आकृतीमधला या ठिकाणचा त्रिकोण रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणचा त्रिकोण रंगवलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणचा रंगवलेला. म्हणजे तो त्रिकोण कसा फिरतोय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. किती अंशामध्ये फिरतोय, 90 अंशामध्ये. त्यामुळे या ठिकाणावरनं तो या ठिकाणी येणारे फिरवलेला, त्याच्यावरनं पर्याय कोणते कट होतात पहा. ओके, चौथ्यामध्ये आहे बरोबर, त्या ठिकाणी फिरवलेला आहे. पहिल्यामध्ये या ठिकाणी फिरवलेला आहे, दुसऱ्यामध्ये या ठिकाणी आहे, तिसऱ्यामध्ये या ठिकाणचा गोल त्रिकोण आता चौथ्या आकृतीमध्ये वरचा त्रिकोण रंगवलेला आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये तो डाव्या साईडचा रंगवलेला पाहिजे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आता जेव्हा एवढ्या गोष्टी पाहतो पटकन उत्तर निघतं तेव्हा मात्र जास्त काळजी घ्यायची गरज असते. आता या ठिकाणी काय उत्तर आपलं निघलं, मग आता काय करायचं, आता आपल्याला त्याच्यावरती पुन्हा विचार केला पाहिजे की बदल काय आहेत, की बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत, की पहिला दुसरा चौथा या तिघांमध्ये फरक कशामध्ये आहे, की टिपक्यामध्ये फरक आहे किंवा रेषांमध्ये फरक आहे. मग आता टिपक्यावरून आपण पुन्हा एकदा बघूया टिपके कशी फिरतायत पहा. पुन्हा मी या ठिकाणी दिशाचक्र काढतो. या दिशाचक्रामध्ये आपल्याला या गोष्टी व्यवस्थित समजतात, क्लिअर होतात. हे दिशाचक्र खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये टिपका पहा या ठिकाणी होता. दुसऱ्या आकृतीमध्ये टिपका थोडं म्हणजे पहा षटकोन पाहिले तर पहा, पहिला षटकोन कोणावरती उभा आहे, हा कोणावरती उभा आहे, हा बाजू उभा आहे, हा कोणावर उभा आहे, हा बाजूवर उभा आहे. म्हणजे आपल्याला कोणावरती उभा पाहिजे, हा बाजूवरती उभा आहे. म्हणजे हाही षटकोन चालणार नाही आपल्याला, हाही षटकोन चालणार नाही. म्हणजे केवळ षटकोनाची दिशा पाहिली, कसे उभे आहेत, कोणा उभे आहे का बाजू उभा आहे, हे जर पाहिलं तर ते लक्षात येईल. आता राहिलेला आहे आपला पहिला आणि तिसरा पर्याय. आता याच्यामध्ये फरक आहे तेवढंच बघायचं, फरकावरून आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं. आता टिपका पाहिला, पहिल्या आकृतीमध्ये हा टिपका या ठिकाणी आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये थोडासा म्हणजे पुढे गेल्यासारखं वाटतं पण आहे त्या ठिकाणीच आहे. तिसऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आहे. चौथ्यामध्ये त्या ठिकाणीच आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते लक्षात येत नाही. मग आता रेषांचं पाहू बरं, की जे रेषांचा त्रिकोण आहे, पहिल्या आकृतीमध्ये रेषांचा त्रिकोण कुठे होता, पहिल्या आकृतीमध्ये रेषांचा त्रिकोण या ठिकाणी रेषांचा त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी रेषांचा त्रिकोण आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी रेषांचा त्रिकोण आहे. चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी रेषांचा त्रिकोण आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये या ठिकाणी रेषांचा त्रिकोण पाहिजे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, ही पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर पर्यायकट पद्धत वापरली तर आपण उत्तरापर्यंत लवकर, गतीने आणि ॲक्युरेट जाऊ शकतो. तर आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 मार्क खूप महत्त्वाचे आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. चौकोन पहा, या चौकोनामध्ये
या चौकोनामध्ये आता ही चारही मी चौकोन काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा मी हे चारही चौकोन काढलेले, पाचवा आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी मी मी पाचवा आपल्याला आकृतीमध्ये बदल पाहायचा आहे आपल्याला. पहा फक्त त्या छोटा जो त्रिकोण आहे ना, चौकोन आहे, त्यातली रेष आहे त्याच्याकडे लक्ष द्या. मी बाहेरच्या मोठ्या रेषेकडे लक्ष देऊ नका. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोन आहे बारका, त्यात रेष आहे, तो सोडून द्या. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोन आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोन आहे. चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी चौकोन आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये कुठे येणार आहे? या ठिकाणी पाहिजे आपल्याला. या ठिकाणी त्याच्यावरून पर्याय कोणता कट होईल? पहिला पर्याय कट होणार आहे. आता रेषेकडे लक्ष द्या. पहिल्या आकृतीमध्ये यातली रेष पूर्ण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये फक्त या चौकोनापुरती रेष आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ही रेष पूर्ण आहे. चौथ्या आकृतीमध्ये याच्यामध्ये म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये काय येणार आहे? यातली रेष पूर्ण असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये स्वस्तिक दिलेला आहे. आता या स्वस्तिकडे लक्ष द्या. हे स्वस्तिक कशा पद्धतीनं काढलेलं आहे? हे स्वस्तिक काय आहे की यातली स्वस्तिकची चिन्हाकडे नंतर लक्ष देऊ आपण. अगोदर स्वस्तिकच्या चिन्हाकडे लक्ष देऊ आपण. काय होते पहा, स्वस्तिक जर फक्त केवळ स्वस्तिक पाहिलं तर त्या ठिकाणी लक्षात येते. पहा स्वस्तिक पहा, पहिल्या आकृतीमधलं स्वस्तिक या पद्धतीने आहे. दुसऱ्या आकृतीमधलं स्वस्तिक या पद्धतीनं आहे. तिसऱ्या आकृतीमधलं स्वस्तिक पहिल्या आकृतीसारखंच आहे. चौथ्या आकृतीमधलं स्वस्तिक या पद्धतीनं आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमधलं स्वस्तिक पहिल्या आकृतीसारखं असायला हवं, ते या पद्धतीनं पाहिजे. याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला पर्याय पहिला पर्याय कट होईल. आता यातल्या चिन्हांकडे लक्ष देऊ. एका चिन्हावरती लक्ष केंद्रित करायचं, सर्व नाही पाहायचं. एकच चिन्ह पहा. गुणिलेचं चिन्ह पहा. इथे पहिल्या आकृतीत या ठिकाणी गुणिले, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गुणिले, म्हणजे हे गुणिले चिन्ह फिरतं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे. चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये कुठे येणार आहे? या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह असायला हवं. याच्यावरून पर्याय कोणता कट होईल? पर्याय क्रमांक 4 पर्याय कट होईल. आता जेव्हा 2 पर्याय राहतात ना, तेव्हा याच्यामध्ये बघायचा फरक काय आहे? आता गोल पहा, या ठिकाणी पण गोल आहे आणि या ठिकाणी पण गोल आहे. मग गोल बघून उपयोग आहे का? नाही. बदल कुठं आहे? चौकोनाची जागा बघा. या ठिकाणी वरती चौकोन आहे, या ठिकाणी खाली चौकोन आहे. म्हणजे बघितलं पाहिजे काय? चौकोन किंवा त्रिकोण बघितलं पाहिजे. मी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू. आपण चौकोन पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये चौकोन या ठिकाणी आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन या ठिकाणी आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोन या ठिकाणी आहे. चौथ्या आकृतीमध्ये चौकोन या ठिकाणी आहे. म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये चौकोन कुठे यायला हवा? या ठिकाणी असायला हवा. मग याच्यानुसार पर्याय पाहिला तर उत्तर कोणतं येते पहा बरं. उत्तर 2 आणि 3 मधनं पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं आहे. म्हणजे एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं. पहा आपल्या घरामध्ये मम्मी भात बनवते. मग भात शिजलेला आहे का मम्मी सगळं पाहत नाही. मम्मी काय करते? भात झाला आहे का नाही, चमच्याने थोडीशी 2 शितं घेते आणि ते दाबून बघते हातावरती. का संपूर्ण भातामध्ये हात घालून सगळा वरचा शिजलाय का खालचा शिजलाय का? नाही. म्हणजे तसं सगळ्या गोष्टी बघत बसायचं नाही, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. एका याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरत जायची असते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. काय आहे पहिल्या आकृतीमध्ये? चौकोन आहे, चौकोनामध्ये गोल आहे. दुसऱ्यामध्ये काय झालं? आतला गोल बाहेर आला आणि आतमध्ये चौकोन गेला. दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये काय झालं? चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये 2 गोल आहे. चौकोनामध्ये 2 गोल आहे.
तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये काय झालं की आतले 2 गोल बाहेर गेले आणि त्याच्यामध्ये चौकोन आलेला आहे. मग आता 5व्यामध्ये काय होईल पहा बरं. पहिल्यामध्ये काय होतं, चौकोनात 1 गोल. दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय, चौकोनात 2 गोल. म्हणजे आता काय पाहिजे, चौकोनामध्ये 3 गोल. मग कुठला येईल पर्याय पहा बरं. चौकोनात 3 गोल, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, चला पुढील भागाकडे वळूया, पुढील प्रश्नाकडे वळूया. म्हणजे असं एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो सोडवण्याची पद्धत पण खूप महत्त्वाची आहे. हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील प्रश्न पहा. आता याच्यामध्ये खूपच बारीक आकार आहेत आणि ते बारकाईनं पाहायचं देखील आहे. आता एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा. मी दिशाचक्र काढतो आहे. दिशाचक्र मी या ठिकाणी काढतो आहे. एक आकार कशा पद्धतीनं फिरलेला आहे तो समजून घ्यायचा. एका आकारावर लक्ष केंद्रित करूया. कोणता भाग पाहायचा, गोल पाहूया. पहिल्या आकृतीमध्ये गोल कुठं आहे, या भागामध्ये गोल आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तो कुठे गोल गेलेला आहे, या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे किती अंशामध्ये फिरला हो हा गोल, किती अंशामध्ये फिरला हे समजून घ्या. पहा या ठिकाणं आता उदाहरणार्थ आता इथं मध्ये दाखवावं लागतं. ठीक आहे, काय मध्ये दाखवलं काय अडचण नाही. इथनं इथपर्यंत गेला 45 अंश होईल. इथनं इथं गेला असता 45 होईल. इथनं इथे गेला म्हणजे अजून 45, म्हणजे किती अंशामध्ये फिरला, 135 अंशामध्ये फिरतोय. किती, 135 अंशामध्ये. कसा फिरतोय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 45 अंशामध्ये फिरतोय. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 अंशामध्ये फिरतो आहे. 135 अंशामध्ये फिरतो आहे. आता दुसरी गोष्ट तोच पाहायचा. आपण एकावरती लक्ष केंद्रित केलेलं गोलावरती. की पहिला गोल या ठिकाणी होता, हा गोल या ठिकाणी गेला. आता इथून 135 अंशामध्ये गेला तर इथे पहा 45 अंश, इथे 45 अंश, इथं 45, म्हणजे 135 अंश. म्हणजे या ठिकाणी 135 अंशामध्ये जातो. 135 अंशामध्ये. आता पुन्हा या ठिकाणावरून पुन्हा आपल्याला पहिल्यामधनं दुसऱ्यामध्ये काय बदल झाला. पहिल्यामधनं या ठिकाणी गेला, दुसऱ्यामधनं या ठिकाणी गेला. आता तिसऱ्यामधनं पहा पुन्हा 135 अंशात जातोय का. तिसऱ्यामध्ये या ठिकाणावर इथं गेला तर 45, इथे 45, इथे म्हणजे या ठिकाणी 135 अंशामध्ये गेलेला आहे का, गेलेला आहे. मग आता या ठिकाणावरनं पुन्हा आपल्याला 135 अंश पुढे जायचं आहे. इथे 45, इथे 90 आणि या ठिकाणी 135 अंश. त्यामुळं पहा बरं, या गोलावरून कोणता पर्याय कट होईल. गोलावरून पर्यायामध्ये बारकाईनं पाहावं लागेल. आता पाहिलं तर याच्यावरून पहिला पर्याय कट होतोय, तिसरा पर्याय कट होतोय. आता राहिला पर्याय 2 आणि 4. आता 2 आणि 4 मध्ये बारकाईनं फरक काय तो पहा. रंगवलेल्या भागामध्ये फरक जाणवतो आपल्याला. रंगवलेला भाग दुसऱ्या आकृतीमध्ये आणि चौथ्या आकृतीमध्ये त्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत. मग आता लक्ष देऊया आपण रंगवलेला जो भाग आहे त्याच्याकडे. त्याच्यासाठी पुन्हा दिशाचक्र आखूया. आता हे दिशाचक्र डोळ्याने देखील समजतं. हुशार मुलांना अडचण येत नाही. अगदी ते डोळ्याने देखील आपण समजून घेऊ शकतो. पुन्हा पहा मी दिशाचक्र काढतोय. याच्यामध्ये प्रत्येकाची दिशा कशी फिरलेली. आपल्याला रंगवलेला भाग पाहायचा, रंगवलेला त्रिकोण. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणचा रंगवलेला त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या शेजारचा. म्हणजे काय होतं हो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती अंशामध्ये फिरतं, 45 अंशामध्ये. या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी रंगवलेलं आहे. म्हणजे इथं किती अंशातनं फिरलं, 45 अंश. पुन्हा चौथ्या आकृतीमध्ये काय झालं, इथनं इथे गेलेलं आहे. या ठिकाणचं रंगवलेलं आहे. म्हणजे किती अंशात फिरलं, 45 अंश. म्हणजे यातून या ठिकाणी कोणता येणार आहे, हे रंगवलेलं आहे. म्हणजे हे 45 अंश. म्हणजे कोणता येईल पर्याय पहा बरं. आता पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. अगदी सोपे प्रश्न असतात.
आणि त्या ठिकाणी आपल्याला विचाराची फक्त दिशा योग्य असायला हवी. आता पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. आता हे 2 वर्तुळ आहेत. आता ही 2 वर्तुळं शेजारी शेजारी आपण चिटकून ठेवलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं की ही 2 वर्तुळं आहेत, ही एकमेकांमध्ये पुढे ढकलली. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, ही 2 वर्तुळ एकच दिसत आहे. काय झालं हे एकावरती एक आलेली 2 वर्तुळ आहेत, ती एकावरती एक आलेली. त्यामुळे आता आपण पैसे पहा बरं. आपल्याकडे डॉलर आहे 5 रुपयाचा 1 रुपयाचा ठोकळा. ते 2 ठोकळे नाणी ती बाजूला चिकटून ठेवली. नंतर ती पुढे सरली, एकत्र निम्मे एकावर एक आली. तिसऱ्या आकृतीमध्ये एकावरती एक आली. आता चौथ्या आकृतीमध्ये काय होत आहे, ती पुन्हा बाहेर निघायला लागलेली. म्हणजे आता पुन्हा चौथ्या आकृतीमध्ये काय केले पहा, इकडून हे बाहेर निघतं आहे आणि हे नुसतं नाही, ते फिरत आहेत. हे 45 अंशातनं घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत. म्हटल्यानंतर चौथ्यातनं 5व्या आकृतीमध्ये काय होणार आहेत, हे या ठिकाणी असे वेगळे वेगळे निघणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. म्हणजे केवळ ते जसे तशी नाणी नाही आहेत की पहिल्यांदा नाणी अशी आडव्या याच्यामध्ये अशी आडवी आहेत, नंतर ही अशी तिरकी दरम्यान 45 अंशामध्ये फिरली, पुन्हा ती एकावर एक गेली उभी झाली, नंतर पुन्हा 45 अंशामध्ये फिरली आणि पुन्हा 45 अंशात फिरली, म्हणजे आडवी होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये पुढील विभाग घटक घेऊन.